तर पहिला जो शेप आहे तो शेप आहे क्यूब. आणि दुसरा जो शेप आहे तो शेप आहे क्युबॉइड. क्यूब आणि क्युबॉइड मध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो. क्यूब आणि क्युबॉइड मध्ये फरक हा आहे की क्यूब मध्ये लांबी, रुंदी, उंची ही वेगवेगळी नसते, एकाच मापाचे असतात. म्हणजेच म्हणून त्याला आपण LBH म्हणत नाही. याला पण यल, याला पण यल, याला पण यल. हा क्यूब असतो. क्युबॉइड मध्ये हेच घडतं, पण त्याच्यामध्ये मात्र सगळं वेगळं घडतं. म्हणजे काय? लांबी, रुंदी, उंची तिन्ही गोष्टी इथं वेगळ्या असू शकतात, किंवा ऍटलिस्ट दोन तरी गोष्टी वेगळ्या असल्या पाहिजे. तिन्ही पण सेम नको. दोन सेम असतील कुठल्या तरी सुद्धा त्याला आपण क्युबॉइडच म्हणतो. हा फरक आहे. फॉर्म्युल्यामध्ये पण थोडासा मायनर फरक होतो. फॉर्म्युले दोन प्रकारचे असतात, लक्षात घ्या. एक म्हणजे सरफेस एरियाचे व्हॉल्यूम, सॉरी फॉर्म्युले, सरफेस एरियाचे फॉर्म्युले. आणि दुसरे म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. सरफेस एरियाचे व्हॉल्यूम मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असू शकतात, पण सगळ्यात महत्वाचा जो प्रकार आहे तो आहे टोटल सरफेस एरिया. याला सुद्धा टोटल सरफेस एरिया. फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे ते? आता सरफेस एरिया काढताना आपण लॉजिक काय वापरलेलं आहे हे जरा तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवायला सोपे जातात. लक्षात घ्या. तर हे माझ्याकडे तीन शेप आहेत. त्या तीन शेप मध्ये हा जो शेप आहे तो काय काय हा क्यूब आहे की क्युबॉइड? क्यूब आहे. म्हणजे सगळ्या बाजू, सगळे फेसेस एक्झॅक्टली सेम असतात, स्क्वेअर शेप सगळे असतात. ह्याच्यामध्ये मात्र ह्याच्यामध्ये मात्र सगळं सेम आहे का? आणि ह्याच्यात सुद्धा सेम नाही. हे दोन्ही शेप कुठल्या प्रकारचे आहेत? क्युबॉइडचे आहेत. आता ह्यातला हा आपण जर कन्सिडर केला तर ह्याचा सरफेस एरिया म्हणजे काय? तर ह्या सरफेस मध्ये जे काही येणार आहे ते सगळे सरफेसेस घ्यायचे आहेत. हा सरफेस घ्यायचा, बरोबर आहे. आता याचा एरिया काय असणार आहे? हा एक काय रेक्टँगल आहे ना, आहे ना, हा रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे, तर रेक्टँगलच्या एरियाचा काय फॉर्म्युला असतो? L×B, राईट. बरोबर की नाही? L आता हा H आहे आपला, हाईट म्हणतो आपण त्याला. तर काय होईल इथे लिहितो बघा, L×H. याचा याचा झाला एरिया. आता गंमत अशी आहे की हा एरिया जो असतो तोच एक्झॅक्टली मागा असलेल्या सरफेसचा पण असतो. त्यामुळे हा काय झाला? डबल झाला, 2LH. म्हणजे लक्षात, ह्या सरफेसचं काम झालं. आता मी रोटेट करतो ह्या सरफेसला. आता मला हे L आहे आणि हे B आहे. आता मगाशी असं होतं ना ते B, आता उभं झालंय फक्त. म्हणजे आता मला जो सरफेस आहे तो कुठला? L×B आहे. बरोबर आहे की नाही? आणि हा सुद्धा एक्झॅक्टली मागे असतो आणखीन एकदा, म्हणून तो पण काय झाला? 2×LB. आता रोटेट असा करतो, याच्यामध्ये कोण आहे? B आणि H. मग ते पण दोन वेळा. म्हणजे काय? 2×BH. म्हणजे दोन जर कॉमन काढलं
तर आपल्याला मिळते, लक्षात घ्या. मी पहिल्यांदा हे लिहितो, लिहायला आठवण लक्षात ठेवायला सोपं पडतं. एल बी लिहायचं प्लस बी एच लिहायचं आणि शेवटी एल एच लिहायचं. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला टोटल सरफेस एरियासाठी क्युबॉइडचा झालेले फॉर्म्युले आहेत. हे सगळे झालेले फॉर्म्युले आहेत. आता ह्याच्यामध्ये क्यूब मध्ये काय होते, क्यूब मध्ये कुठला पण सरफेस घ्या, एल इंटू एल, एल इंटू एल, एल इंटू एल, एल इंटू एल, कारण सगळेचे सगळे स्क्वेअर आहेत, एल स्क्वेअर असणार आहेत. म्हणजे एल स्क्वेअर येणार एकाच. असे किती सरफेसेस असतील, किती सरफेसेस, 8, 10, 12, किती असतील, 6 असतील. म्हणून याला काय होते, 6 एल स्क्वेअर. बस, हा झाला त्याचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये कसं असते, आणखीन एक फॉर्म्युला असतो लॅटरल सरफेस एरिया म्हणून. लॅटरल म्हणजे काय, पाईपलाईन, पाईप असते ना, पाईप. समजा मला हा वरचा आणि खालचा सरफेस नको आहे, नुसते बाजूचं पाहिजे, तर त्याला म्हणायचं लॅटरल. तर त्यासाठी 4 एल स्क्वेअर असतो. दोन सरफेस गायब करतो ना आपण, वरचा आणि खालचा. ते आहे का, मला फक्त बघू दे पेपर मध्ये, आपल्या पुस्तकामध्ये. आहे. एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेसेस सुद्धा आहे. हम्म. तर तर तो काय असणार आहे, व्हर्टिकल सरफेसेस फक्त, म्हणजे हा वरचा आणि खालचा नको. थोडक्यात आरपार जर असेल, हे पोकळ कागदाचं बनवले समजा आपण, तर वरती आणि खालती सरफेस असणार का त्याला, नसणार. म्हणजे किती सरफेसेस कमी झाले, दोन, दोन सरफेसेस कमी झाले. म्हणून ह्याला त्यांनी जो शब्द वापरलाय तोच वापरूया आपण, नाहीतर एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेसेस असं म्हणलेलं आहे, तर तेच म्हणूया आपण, एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेसेस. हम्म. त्याला ऍक्च्युली म्हणतात एरिया ऑफ लॅटरल. किती असणार आहे, 4 एल स्क्वेअर. आणि तसंच ह्याचं काय होईल, हे खूप इंटरेस्टिंग आहे. याचं काय होईल, लेंथ, ब्रेडथ, हाईट. ओके. आता मला कुठले सरफेस नको आहे, वरचा आणि खालचा. म्हणजे कोण दोन नको आहेत, एल आहे म्हणलं हे पण, आणि हे पण बी. मग कोण नको आहे मला, एल बी वाले दोन, एल बी वाले दोन नको आहेत, राईट. येते का लक्षात, म्हणजे काय राहील, 2 एल एच आणि 2 बी एच. मग 2 कॉमन आलं, काय राहिलं, तर 2 तर कॉमन येत आहे, आणि एच पण कॉमन येते, राईट. म्हणजे काय होते, आपल्याला फॉर्म्युला बरोबर आहे का, हा बरोबर आहे. 2 एच कॉमन आलं, तर काय राहते आत, एल प्लस, काय राहते आत, एल प्लस बी. बरोबर आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा ऍक्च्युली भरपूर वेळा लागणार नाही आपल्याला. महत्वाचे जे फॉर्म्युले आहेत ते आपले हे दोन आपल्याला लक्षात ठेवायचे. हा एक फॉर्म्युला आणि हा. ओके, लक्षात राहतील. तर आता नेक्स्ट, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असते, तर व्हॉल्यूम काय असते आपण सांगितलं, आतमध्ये किती जागा आहे. हा आपला जो क्लास आहे, हा पण कुठल्या शेपचा आहे, कुठल्या शेपचा आहे, क्युबॉइडच आहे ना, क्युबॉइड शेपच आहे हा, आहे की नाही. तर आतमध्ये किती जागा आहे, आता दोन प्रकारे जागा मोजली जाते. एक म्हणजे जर बसण्यासाठी, जर आम्हाला फरशा लावायच्या असतील, फरशा इथे लावायच्या असतील, तर मला इथला खालचा सरफेस एरिया किती आहे बघायला पाहिजे, आणि माझी फरशीची सरफेस, फरशीचा एरिया किती आहे बघायला पाहिजे, आणि त्याने त्याला भागलं की मला कळणार की किती फरशा इथं बसतील. सिंपल. पण मला इथं पण बघायची किती जागा आहे, त्याला म्हणायचं ह्या ह्या ज्या हॉलचं आकारमान किती आहे, व्हॉल्यूम किती आहे. थोडक्यात हा किती मोठा आहे, आतमध्ये किती स्पेस आहे. म्हणजे ह्याला आणखीन एका भाषेत समजावतात, तर आतमध्ये किती पाणी बसू शकतंय, किती लिटर पाणी मी एकीकडनं ओतायला चालू करतो,
दरवाजा खिडक्या सगळ्या बंद करतो, पॅक करतो, पूर्ण पाण्याने भरून टाकतो. किती भरेल? हे लिटर मधलं त्याचं व्हॉल्यूम झालं. ओके. व्हॉल्यूम ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, आपल्याला हळूहळू गोष्टी समजतील. तर हे जे व्हॉल्यूम आहे, आतमध्ये जी जागा आहे, ही जागा किती आहे, आकारमान त्याचं किती आहे, याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्या, सिम्पली याचा फॉर्म्युला असतो एल क्यूब. आणि ह्याचा काय असतो तसाच, एल इंटू बी इंटू, म्हणजे एल इंटू बी म्हणजे काय, एल इंटू बी, एल इंटू बी म्हणजे हा एरिया झाला खालचा, बरोबर आहे. आणि इंटू एच म्हणजे काय, तर एच एवढं, जेवढं एच असेल तेवढं आपण काय घेणार, ते मल्टिप्लाय करणार ना तेवढ्या टाइम्स, हाच एरिया तेवढा टाइम, एकदा मल्टिप्लाय केले की 1 सेंटीमीटर मल्टिप्लाय केले की 1 2 3 4 5, जेवढी तुमची हाईट असेल तेवढा एरिया तुम्हाला मिळत जातोय सिम्पली. कळते की नाही? तर हे आपल्याला क्यूब मध्ये आणि क्युबॉइड मध्ये सिंपल फॉर्म्युले आहेत. व्हॉल्यूमचे फॉर्म्युले सगळ्यात नेहमी सोपे असतात, पण कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. का, ते मी तुम्हाला आता त्याच्या युनिट नुसार सांगतो. युनिट कसे काम करतात आता ते विषय येतो. सगळ्यात बेसिक युनिट आहे सेंटीमीटर, लेंथचं, बरोबर आहे. तर समजा समजा मला एरिया काढायचा आहे, आता समजा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. आपण क्युबॉइडचा पकडूया, ठीक आहे. क्युबॉइडचा किंवा क्यूबचा कुणाचा एक काढायचा असेल तर तो एरिया आहे, ऍट द एंड तो काय, एरियाचा आहे ना, एरियाचा आहे तो. तो एरिया असल्यामुळं काहीही केलं तरी उत्तराचं युनिट असणार आहे, लक्षात घ्या युनिट. ते युनिट काय असणार आहे नेहमी, आयदर सेंटीमीटर स्क्वेअर लिहितो आपण किंवा एस क्यू सीएम लिहितो. सेंटीमीटर मध्ये जर असेल तर, जर मीटर मध्ये असेल तर कसं लिहितो आपण त्याला, मीटर स्क्वेअर लिहितो किंवा एस क्यू डॉट मीटर लिहितो. हे कशाचं युनिट झालं, सरफेस एरिया. जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं असं का आलं स्क्वेअर, तर तुमच्या लक्षात येईल जिथे दरवेळी तुम्हाला स्क्वेअर दिसणार आहे, फक्त स्क्वेअरच आहे. इथं सगळीकडे सुद्धा एल इंटू एल म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर. आता लेंथ पण सेंटीमीटर मध्ये, ब्रेडथ पण सेंटीमीटर मध्ये, म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय ना, सेंटीमीटर स्क्वेअर येणार. सेंटीमीटर स्क्वेअरच आहे, इथं पण सेंटीमीटर स्क्वेअरच आहे, इथं पण सेंटीमीटर स्क्वेअरच आहे. त्याची बेरीज असल्यामुळे उत्तर पण सेंटीमीटर स्क्वेअरच येत असतं. लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं ह्याची जी काय पॉवर असते ना, हे दोन राहते, एरियाची पॉवर नेहमी दोन असते. आणि एक स्टेप अहेड व्हॉल्यूम मध्ये मात्र आता सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय होणार, 3 वेळा मल्टिप्लाय होणार. त्याच्यामुळे हे होते सीएम क्यूब. याला आपण सीएम क्यूब म्हणण्यापेक्षा नवीन नाव दिलं, लक्षात घ्या, त्याला आपण सी सी असं म्हणतो. याचं पूर्ण क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटर क्यूब असं तुम्हाला रेअरलीच दिसणार आहे. जनरली त्याच्या ठिकाणी काय वापरलेला शब्द दिसतो आपल्याला, सीसी. सीसी हा शब्द आपल्याला दिसतो, कधी दिसतो, सेंटीमीटर वापरून क्यूब काढला. इथं पण तेच होणार, सेंटीमीटर वापरून काय काढला की क्यूब काढला की. मग तुम्ही म्हणाल तर मीटर वापरून क्यूब काढला तर काय होईल, काय नाही, मीटर इंटू मीटर इंटू मीटर म्हणजे मीटर क्यूब म्हणजेच क्युबिक मीटर. पण याला काय नवीन शब्द आपण वापरत नाही, याला आपण सीसी वगैरे काय म्हणत नाही, याला एम क्यूबच ठेवतो. याला म्हणताना फक्त आपण काय म्हणतो, कारण ह्याला जर क्युबिक मी सीसी ते काय होईल, सीएम होईल ना, क्युबिक मीटर. सीएम तर ऑलरेडी आपल्याकडे युनिट आहे लेजिट, त्यामुळे ते कन्फ्युजन होईल. त्यामुळे आपण त्याला काही नवीन नाव नाही वापरत आहे, यालाच फक्त नाव आहे सीसी. तर आता हे जे सीसी आहे, हे आपल्याला थोडस स्टडी करायचं आहे, सीसी आणि एमक्यू. मगाशी आपण म्हणालो की ह्या हॉलचं व्हॉल्यूम किती आहे, जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार, सिम्पली पट्टी घेणार, लांबी मोजणार, रुंदी मोजणार, उंची मोजणार. आता मोजताना सुरुवातीत आपल्याला कुठल्यामध्ये मोजतोय आपण, समजा मीटरची पट्टी असेल आपली, तर मीटर मध्ये मोजणार आपण सगळं. सेंटीमीटरची पट्टी असली आपल्याकडे, सेंटीमीटर मध्ये मोजलं, ठीक आहे. ओके. तर होतंय काय, तर ज्यावेळी मी सेंटीमीटर सेंटीमीटर मोजू त्यावेळी मला व्हॉल्यूम मिळणार
सीसी मध्ये, किंवा मीटर 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 मध्ये मोजलं तर व्हॉल्यूम मिळणार मला मीटर क्यूब मध्ये. आता त्या व्हॉल्यूमनं नेमकं अंदाज येत नाही की व्हॉल्यूम नेमकं काय आहे. म्हणजे मगाशी जो प्रश्न मला पडला होता की ह्याच्यामध्ये जर मी पाणी वतायला सुरू केलं तर इथं किती पाणी बसल, की आज इमॅजिन केलं की हे एक पाण्याचा टँक आहे, तर या पाण्याच्या टँक मध्ये किती पाणी बसल हे मला पाहिजे असेल तर व्हॉल्यूम न कळत असतं ते. पण ह्यानं काय मला कळना. 1,00,000 सीसी आलं समजा, पण मला काही कळना नेमकं काय. 1,00,000 सीसीचं करू काय नाही, कारण माझं पाण्याचं मोलाचं एकक कुठला आहे, लिटर. मला लिटर काय मला कशात कळते, कॅपॅसिटी कशात ओळखली जाते आपल्याकडं, लिटर मध्ये. सीसी हे लिटर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं राहणार आहे अशा वेळी. मग ते कन्व्हर्जन साठी एक तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगतो, कायमचं लक्षात ठेवायची गोष्ट की 1,000 सीसी इज इक्वल टू 1 लिटर. हम्म 1,000 सीसी. आता तुम्हाला असं 1,000 सीसी म्हणजे नेमकं काय अजूनचा अंदाज येणं झाला. आता मी तुम्हाला त्यासाठी एक उदाहरण देतो. 10 सेंटीमीटर लांबीची एक जागा आहे. 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. माझ्याकडे पट्टी आता मी घेतो. 10 सेंटीमीटर केवढा असते पट्टीमध्ये आपल्याला माहिती आहे. 15 सेंटीमीटरची पट्टी असते आपली, त्यातलं 10 सेंटीमीटर एवढं असते. ओके, राईट. तर एवढ्या लांबीचं, एवढ्याच रुंदीचं, एवढ्याच उंचीचं एक समजा मी क्यूब तयार केला. क्यूब. आणि आतमध्ये त्याच्या पाणी ओतलं. 10 सेंटीमीटर लांबीचा, 10 सेंटीमीटर रुंदीचा, 10 सेंटीमीटर उंचीचा जर क्यूब तयार केला आणि त्यामध्ये चेक केलं की किती पाणी बसतंय. बेसिकली मला सांगा त्याचा व्हॉल्यूम काय येईल सीसी मध्ये. आता सेंटीमीटर मध्ये वापरलाय म्हटल्यानंतर फॉर्म्युला काय आहे, एल इंटू बी इंटू एच किंवा एल क्यूब. काय येणार फॉर उत्तर, किती येणार उत्तर, 1,000, 1,000 सीसी. पण जर तुम्ही त्यामध्ये पाणी ओतून बघितलं ना, तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्ट 1 लिटर पाणी त्याच्यामध्ये बस. तुम्ही करून बघू शकता. पुढे जाऊन आपल्या बाटलीचं तुम्ही करू शकता. तुमची बाटली कुठल्या शेप मध्ये आहे, सिलेंड्रिकल शेप आहे तो. कुठला शेप आहे तो, सिलेंड्रिकल शेप आहे, राईट. 1 लिटरची बाटली आहे ना ती. किती जे तुम्ही शोधू शकता, त्याचं व्हॉल्यूम काढून. त्याचं व्हॉल्यूम काढून कसं व्हॉल्यूम काढायचं, तर त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याकडे पुढे आहे, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. आता आपल्याकडे क्यूबचा फॉर्म्युला आहे ना, क्युबॉइडचा फॉर्म्युला आहे, म्हणून मी क्युबॉइडचं एक्झाम्पल घेतलं. तर काय करायचंय आपल्याला, ऍट द एंड नेहमी लक्षात ठेवा, व्हॉल्यूमचा प्रश्न आला की लक्षात ठेवायचं नेहमी इथून पुढे कन्फ्युजन होतं भरपूर पुढे जाऊन. त्यामुळे बरेच जण वेगळे वेगळे काय काय सांगत असतात, पण नेमकं प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारलं जाते आपल्याला कळत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, व्हॉल्यूमचा प्रश्न आला की सगळ्या गोष्टी सेंटीमीटर मध्ये करायच्या. मीटर मध्ये असतील गोष्टी कशात आणायच्या, सेंटीमीटर मध्ये आणायच्या. माहिती आहे ना आपल्याला 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असते, 100 सेंटीमीटर असते. 100 तर गुणायच असते, काय अवघड जात नाही. सगळ्या गोष्टी कशात आणायच्या, सेंटीमीटर मध्ये आणायच्या. आणि मग व्हॉल्यूम फाइंड करायचं. किती काय येईना व्हॉल्यूम, जे येईल त्याला सीसी म्हणायचं, कारण सेंटीमीटर वापरला आपण, सीसी म्हणायचं. आणि आलेल्या व्हॅल्यूला, आलेल्या सीसीला फायनली 1,000 भागायचं. म्हणजे 3 शून्य शेवटच्या कापायच्या. जेवढं राहील तेवढं काय असते, लिटर असते. जेवढं राहील ते काय असते, लिटर असते. काय म्हणालो, सेंटीमीटर मध्ये व्हॉल्यूम, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, व्हॉल्यूम काढायचं सीसी, 1,000 भागायचं, उत्तर येते लिटर मध्ये. उत्तर येते लिटर मध्ये. जर तुम्ही मीटर वापरलं तर होते उलट. 1 मीटर क्यूब, 1 मीटर क्यूब मध्ये किती पाणी बसेल सांगा शकता तुम्ही. आता तुम्हाला कळाले, काय कळाले, 1,000 सीसी मध्ये किती बसते, 1 लिटर बसते. मग आता तुम्हाला थोडं कन्वर्जन करायसाठी क्ल्यू देतो. 1 मीटर क्यूब म्हणजे काय, कसं येत असते ते, मीटरनी मीटरनी मीटरला गुणलं, बरोबर आहे ना. म्हणजे 1 मीटर मध्ये किती असते, 1 मीटर मध्ये किती असते, 100 सेंटीमीटर असते ना. आताच आपण बोललो ना, सगळं काय कन्वर्ट करायचं, सेंटीमीटर मध्ये करायचं. करूया ना मग, हे 100, हे पण 100 सेंटीमीटर,
हे पण 100 सेंटीमीटर. किती आल्या हो एकावर शून्य? किती शून्य आल्या? 6 आल्या का नाही? हे काय आलं उत्तर? सी सी. काय करायचं? हे नेमकं काय? हे मीटर क्यूब आहे ना, हे येतं लक्षात तुमच्या? मीटर क्यूबला आपण सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलंय. मीटर क्यूबला आपण सेंटीमीटर क्यूब म्हणजेच सीसी मध्ये कन्वर्ट केलं. हे किती आलं? 1 2 3 4 5 6. आता ह्याला कशाने भागायचं म्हणलो लिटर मध्ये कन्वर्ट करायला? किती राहिलो? 1000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब जर म्हणला तर काय होते? 1000 लिटर येत आहे. हे कन्फ्युजन होतंय बऱ्याच जणांना, कळत नाही की सर हजारनी गुणायचं की हजारनी भागायचं. म्हणून मी एकच तुम्हाला पद्धत सांगितली की सेंटीमीटर मध्ये करायचं, सीसी मध्ये उत्तर येतंय, आणि आलं की त्याला हजारने भागायचं, लिटर मध्ये येतंय. जर मीटर मध्ये काढलं, मीटर क्यूब मध्ये उत्तर येणार. लिटर मध्ये करायला हजारनी गुणावं लागणार. फॉर एक्झाम्पल 1 मीटर मी साधारणपणे इथून इथपर्यंत आहे 15 × 90. त्या 15 सेंटीमीटरचे ना, 1 2 3 4 5, अजून थोडस पुढे थोडस जाते अजून. ठीक आहे. तर साधारणपणे 1 मीटर लांबीची, 1 मीटर रुंदीची, 1 मीटर उंचीचा जर टँक आपल्याकडे असेल तर त्या टँक मध्ये किती पाणी बसणार? किती पाणी बसणार? 1000 लिटर. कळते फरक? समजतंय? अशा पद्धतीने आपल्याला रिअलिस्टिकली ह्या गोष्टी असं लक्षात घ्या. हा जो चॅप्टर आहे हा एकदम रिअलिस्टिक आहे. आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी या घडत असतात. आपल्याला याचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये भरपूर ठिकाणी करता येतो. जसं की तुम्हाला म्हणालो की तुमच्या बाटलीमध्ये किती पाणी बसते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही त्याचं व्हॉल्यूम फाइंड केलं पाहिजे. व्हॉल्यूम कसं फाइंड करणार? तर आपल्याला पहिला तर तो कुठला शेप आहे माहिती पाहिजे. कुठला शेप आहे तो? सिलेंडर. सिलेंडरच्या शेपचा फॉर्म्युला काय आहे? झालाय तुम्हाला? झालाय की नाही? झालाय. πr² असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता आर म्हणजे काय? तर तू खाली जो सर्कल आहे बाटलीच्या खाली, त्याची रेडियस असणार आहे ना काही तर, ती रेडियस घ्यायची. एच म्हणजे काय? त्या बाटलीची उंची घ्यायची. फॉर्म्युल्यात पुट करायची. व्हॅल्यू बघा किती येते. सीसी मध्ये सगळं येईल म्हणजे सेंटीमीटर वापरलं तर. तर जवळपास 1 लिटरची बाटली असेल तर 1000च्या आसपास अप्रॉक्सिमेटली उत्तर तुमचं यायलाच पाहिजे. कळतंय? पण एक गोष्ट लक्षात येते का? मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट म्हणतोय की पाणी भरायचं आहे, पेट्रोल नाही भरायचं आहे, तेल नाही भरायचं आहे, दुसरं काय भरायचं नाही का हो? ही फक्त पाण्याचीच का चर्चा चालली? दुसरं का काय भरायचं नाही? दुसरं 1 लिटर बसणार नाही 1000 सीसीत. 1000 सीसी जेवढे काय आपला जागा आहे त्यात 1 लिटर आपण बसून बघितला. ठीक आहे पाणी बसते. आता मी जरा पेट्रोल टाकून बसतोय, बघतो बसते का? नाही बसणार. कारण त्याची काय वेगळी असते हो? यस, डेन्सिटी वेगळी असते. त्याची डेन्सिटी वेगळी असते. मास बाय व्हॉल्यूम हा त्याचा फॉर्म्युला आहे. मास बाय व्हॉल्यूम हा त्याचा फॉर्म्युला आहे. पाण्याची रिलेटिव्ह डेन्सिटी 1 असते आपण म्हणतो, किंवा 1000 GM/सेंटीमीटर क्यूब. आपण पाण्याच्या डेन्सिटीला अशी एक फिक्स डेन्सिटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आधारित बाकी सगळ्यांची डेन्सिटी बघत असतो. जर पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी एखाद्या डेन्सिटीचा पदार्थ असेल, जसं की लाकूड, डेन्सिटी कमी असते याची, त्यामुळे हा पाण्यावर तरंगतो. पाण्यावर तरंगतो. पण एकदम छोटासा दगड पाण्यावर तरंगत नाही. ह्याच्यापेक्षा तर त्याचं वजन कमी आहे तरी पण तो तरंगत नाही का? तर त्याची डेन्सिटी जास्त असते. मग डेन्सिटी ही कशी ठरवतात? तर साध्या भाषेमध्ये की त्याचं मास बघायचं आणि त्याचा आकार बघायचा. जेवढा त्याचा आकार आहे तेवढा त्याचा मास वाटतंय का? नाही. एवढ्याच आकाराला शोभतंय का हे? त्याचा थर्माकॉल घेऊया, हे तर ठीक आहे. थर्माकॉल जर याचं घेतलं एवढं आकाराचं, आकाराने मोठं असते ते, पण वजन असतं का त्याच्यात? मग अशा वेळी त्याची डेन्सिटी काय म्हणायचं? कमी आहे. कमी असेल की ती तरंगणार. सिंपल आहे की नाही? येते लक्षात तुम्हाला? तर अशा पद्धतीनं आपण ह्याचा वापर, पण म्हणून आपण इथं फक्त चर्चा ज्यावेळी करणार आहे ना त्यावेळी फक्त कुणाची करणार? पाण्याची. नाहीतर स्पेसिफिकली प्रश्नामध्ये देतात की ह्यो सब्जेक्ट आहे आणि ह्याची डेन्सिटी एवढी आहे, मग तुम्ही सांगा किती बसतंय.
त्या गोष्टी तिथे दिल्या जातात. मग आपण व्हॉल्यूम काढलेला असते, डेन्सिटी दिलेली असत्या, आणि मग आपण मास काढू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर असो, महत्वाचं इथं तुम्हाला मी सांगितलेलं काय काय गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या क्यूब आणि क्युबॉइडचे दोघांचे फॉर्म्युले, त्यांचे एकक, आणि व्हॉल्यूमचं सांगितल्याप्रमाणे सीसी मध्ये काढायचं, हजारनी भागायचं. एवढं तुला काय पाहिजे का नाही? सीसी मध्ये काढायचं, हजारनी भागायचं, बस. काही उत्तर चुकत नाही, एकही गोष्ट चुकत नाही. आता जाऊया नेक्स्ट. आपला जो 3D शेप आहे त्याच्याकडे. मला वाटतं तो शेप आहे सिलेंडर. येस, सिलेंडरच आहे. सिलेंडर कसा असतो? सिलेंडर वर एक सर्कल असतो त्याला पहिला, आणि मग खाली पण त्याला एक सर्कल असतो, आणि त्याला जोडलेलं असतं. तर हा जो सिलेंडर आहे, ज्याला आपल्याला समजून घ्यायचा आहे, याचे सुद्धा आपल्याला दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. सिलेंडर, तर सिलेंडर मध्ये परत त्याच गोष्टी कुठल्या कुठल्या हो? सरफेस एरिया, आणि कुठली गोष्ट? व्हॉल्यूम. ओके. सरफेस एरिया मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये, ऍज युजल, टोटल सरफेस एरिया, हम्म, आणि इथे एक नवीन प्रकार असतो, कर्वड सरफेस एरिया. कर्वड, कर्वड म्हणजे काय? कर्वड म्हणजे काय? तर हा आहे, त्याला राईट सर्क्युलर सिलेंडर पण म्हणतात. राईट सर्क्युलर म्हणजे इथं मध्ये राईट अँगल होत असतो. इथं आता मगाशी आपण तयार करताना ते बघितलं असाल तुम्ही. हम्म. तर राईट होते का मध्ये अँगल? हा, असं नाही आहे की पाईप सारखा कसा पण वागतोय, नाही ना, स्ट्रेट आहे ना हे. त्यामुळे याला राईट सर्क्युलर, सर्क्युलर राईट, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सिलेंडर म्हणतो. ठीक आहे ना? त्याला तुम्ही जर उघडलं तुमच्या लक्षात येईल, दाखवते एक्सपांड करून. तुझं लक्षात येते की इथं दोन सर्क्युलर फेस आहेत, आहेत का नाही? सर्क्युलर फेस आहेत दोन, आणि एक मध्ये फेस आहे हा. पण हा रॅप केला, रॅप, गुंडाळलाय ना, आता गोल केलाय त्याला मधल्याला, हे नाही, कोलाच केला, तुझ्या लक्षात येईल तर ते गुंडाळलेला आहे, बरोबर आहे ना? तो जो गुंडाळलेला सरफेस आहे ना, तो आता फ्लॅट नाही आहे, सपाट राहिलेला नाही. सपाट आहे का हे? सपाट नाही राहिलं. हे काय झालंय आता? कर्व झाले. हे काय झालेलं आहे आता? कर्व झालंय ना, कर्व. म्हणून ह्या फेसला विशेष महत्व आले आता, या मधल्या फेसला. लक्षात आहे तुमच्या? त्या मधल्या फेसला विशेष महत्व आले, आणि म्हणून त्याला नाव पण वेगळं दिलंय, कर्वड सरफेस एरिया. आता हे कसा आला फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, पण तो कसा आला हे काय लक्षात ठेवण्यापेक्षा फॉर्म्युला लक्षात ठेवणं हा जास्त महत्वाचा आहे. कसा आलाय? सिंपल आहे. मला कर्ड सरफेस एरिया काढायचा आहे. मी काय करतो? स्केच पेन घेतो, समजा एक स्केच पेन, मला काहीतरी पेन्सिल घेतो, आणि मला एरियाच काढायचा आहे ना. मला एरियाच काढायचा आहे ना, मग मी काय करतो? कुठला एरिया म्हणजे काय? तर हे इथं ही जी जागा एवढी, ही मला पाहिजे किती आहे, बरोबर आहे, बाहेरची बाहेरची. मी काय करतो? ह्या सर्कल आहे ना, ह्या सर्कलचा, त्या सर्कलचा सरकमफरन्सला एक अशी वर्तुळाला एक लाईन मारतो पहिला, बरोबर आहे. आणि तीच लाईन मी रिपीट 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 करत 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 खाली येतो, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. ती सर्कलची जी लाईन आहे, ती किती असेल हो पहिला तर? त्या सर्कलचा काय असेल? तो पेरिमीटर असेल ना, सरकमफरन्स, सॉरी, पेरिमीटर, पेरिमीटर नाही, सरकमफरन्स. सरकमफरन्स असेल म्हणजे काय? 2πr. 2πr, आणि 2πr किती टाइम्स? टाइम्स हाईट. म्हणजे काय झालं? 2πr इंटू म्हणजे काय झाला त्याचा सरफेस एरिया? म्हटलं, कळते का नाही? आता ह्याच झालं, पण हे दोघं राहिले, ह्यांना आपण कुठे ऍड करतो? टोटल मध्ये. टोटल मध्ये म्हणजे टोटल मध्ये हे तर घ्यायचंच, प्लस घ्यायचा वरचा एरिया, प्लस खालचा एरिया, आणि ह्यातनं जर मी 2πr कॉमन काढलं, तर आतमध्ये राहतंय H प्लस आर किंवा R प्लस एच, त्याने काही फरक पडत नाही. तर हा असतो
टोटल सरफेस एरिया हे नाही लक्षात ठेवायचं आपल्याला, हे दोन लक्षात ठेवायचे आहेत. कळते का? आणि फायनली व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा एकच फॉर्म्युला असतो नेहमी, लक्षात घ्या. कारण तुमचं टोपण उघडा असू दे, बंद असू दे, त्याचा त्याचा काही संबंध नाही. आतमध्ये जेवढी जागा आहे तेवढी जागा आतमध्ये असणारच आहे ना, काय नसतं तर हवा असणार आहे तिथं. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मात्र याचा काय आहे, तो कसा काढलाय, तर त्याचं पण तुम्हाला लॉजिक सांगतो, लक्षात जर तुम्हाला ठेवायचं असेल तर. मगाशी काय केलं, मी फक्त कडा घेतली, राईट. मी कडा का घेतली, कारण मला फक्त बाहेरचं पाहिजे होतं की नाही. मला आतली आता स्पेस पाहिजे, आतली आत किती जागा आहे, तर मला हे पूर्ण एरिया घेतला पाहिजे की नाही. मग ह्याचा एरिया काय झाला, पाय स्क्वेअर, सर्कल आहे नाही, पाय स्क्वेअर, आणि किती टाइम्स, अगेन एच टाइम्स. मग काय होईल, पाय R² आलं. तो इथे सुद्धा व्हॉल्यूमला तेच लॉजिक काय, सेंटीमीटर 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 घ्यायचं, उत्तर येते सीसी मध्ये, हजारनी भागायचं. काय कशात उत्तर येणार मग, लिटर मध्ये. कशामध्ये उत्तर येणार आहे, लिटर मध्ये. कळते का तुम्हाला? एक उदाहरण आपण घेऊया, तुम्हाला जे शिकलेलं आहे त्याच्या गोष्टीला थोडासा तुमच्या कळतील आता, बघा. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे पहिलंच. अ डायमीटर ऑफ अ रोड रोलर इज 0.9 मीटर. मीटर आहे, डायमीटर आहे, ह्या थोड्या थोड्या आता गोष्टी असं लक्षात घ्या, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्या. डायमीटर दिलाय, ह्या जगात डायमीटरचं काहीच काम नसतंय, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. इथून पुढे काही कामात नाही, बिनकामाचा डायमीटर असतो, त्याचा कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये वापर नाहीये. एक इनडायरेक्ट फक्त फॉर्म्युला आहे, तर सर्कम्फरन्सचा पायडी म्हणून, तो पण 2πr वापरतो आपण मोस्ट ऑफ द टाइम. त्यामुळे डायमीटरचा कधीही उपयोग नाही आहे, त्यांनी मुद्दाम देतात उगाच तुम्हाला. लक्ष आहे का तुमचं बघायला, की तुम्ही रेडियस करताय का नाही बघायला त्याचा. ठीक आहे, काय लक्षात ठेवा, डायमीटरचा काय उपयोग नसतो, त्याला पहिल्यांदा रेडियस करायचा नेहमी. अँड इट्स लेंथ इज 1.4, म्हणजे हे रोड रोलर आहे हो. रोड रोलर आहे, काय करतो, जे सपाट करायसाठी आपल्याला काय वापरतात, हे वापरतात, ह्याचं काय काम नसते सपाट करायला, काय असते, हे काय पकडलेलं असते त्याला फक्त रोड रोलरला. पण ऍक्च्युली सपाट करायचं काम कोणाचं आहे, कर्ड सरफेसचं आहे ना या. तर ह्याच्यामध्ये ह्याची डायमीटर दिले ह्याची, जे जे आपल्याला रेडियस मिळून जाईल, आणि लेंथ दिले, लेंथ म्हणजे आपल्याला, आपण त्या फॉर्म्युल्यात आपण त्याला काय म्हणतो, हाईट म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, हाईट म्हणतो. तर त्या दोन्ही गोष्टी दिलेत. काय म्हणले, तर हाऊ मच एरिया ऑफ अ फील्ड विल बी प्रेस्ड इन 500 रोटेशन, म्हणजे 500 वेळा जर तो फिरवला तर किती एरिया कव्हर करेल. एकदा फिरवल्यावर किती एरिया कव्हर करेल, कुठल्या फॉर्म्युल्याने काढू शकतो आपण, कर्ड सरफेस एरिया. एकदा का माहितीये का, समजा मी इथं टिक केलं कुठेतरी एका ठिकाणी, इथं मी काय करतो, मार्क करतो, बरोबर आहे. हम्म. आणि त्याला मी असं टेकवतो इथं, बरोबर जमीन त्या पॉइंटला. आता मी त्याला ज्यावेळी फिरवणार आहे ना पूर्ण, तो पॉइंट परत एकदा येणार का नाही, त्यावेळी किती एरिया कव्हर केला असेल त्यानं, एक कर्व्ड सरफेस एरिया. ते लक्षात, जसं की आता आपण त्याला उघडून बघितलं होतं की नाही, तसं तो इथून परत एकदा तिथंच पॉइंट आला म्हणजे एक कंप्लीट झालं रोटेशन, परत तिथून पुढे आला की दोन झालं, म्हणजे एक काढायचं आणि किती निघून, किती निघून यायचं, 500 निघून यायचं सिम्पली. एक कसं काढायचं, फॉर्म्युल्याने. कुठला फॉर्म्युला, कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला. कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, काय फॉर्म्युला आहे आपण आता शिकलो, 2πr/h. कुठेही डी नाही आहे, लक्षात घ्या, डी चा वापर होत नाही, काळजीपूर्वक बघायचा आहे. त्यामुळे आपल्याला पहिला काम आपल्या लक्षात घ्यायचं, डी दिले की नाही, डायमीटर दिलेलं पहिल्यांदा आपण सेंटीमीटर मध्ये करू शकतो किंवा मीटर मध्ये केलं तर चालतं, इथं काही विषय नाही. व्हॉल्यूमच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय, नेहमी व्हॉल्यूम काढताना सेंटीमीटर करून करायचं. व्हॉल्यूमचा विषय नसल्यामुळं आपण ह्याला काय करूया, सिम्पली सेंटीमीटर मध्ये करूया, सॉरी रेडियस मध्ये करूया कन्वर्ट. रेडियस काय असते, D/2, म्हणजे 0.9/2 काय येणार, 0.45. बरोबर आहे, हे झालं रेडियस. हाईट म्हणजेच आपली लेंथ, त्यांनी लेंथच्या स्वरूपात दिले 1.4 मीटर.
ठीक आहे. फॉर्म्युला लिहिला. कर्ड सरफेस एरिया 2 पाय r h 2 पायची व्हॅल्यू 22/7. आर ची व्हॅल्यू काढली आपण 0.4 पाय. आणि एच ची व्हॅल्यू किती आहे? 1.4. हे सोडवण्यासाठी एक ट्रिक अशी आहे की तुम्ही लक्षात घ्या, हे नेहमी पॉइंट काढून सोडवत जा, जेणेकरून काय होतंय की आपलं चुकत नाही. वरचे किती पॉइंट काढले? 2. आणि हिथला एक 3 काढले, म्हणून 1000 खाली भागायचं. मग आता काय सिंपल वाटतं सगळं. 7 दूनी 14 होतंय, होते का? आणि वरचा गुणाकार किती होते? 45 × 2 90. 90 × 2 180. 180 × 45. भागिले 1000 आहे. पण ते आपण पॉइंट द्यायचं नसतं ना. 1000ला काय टेन्शन नसते आपल्याला. हा. अच्छा, 45 × हा 45 झाले नाही, बरोबर. 180 × 22 येते. तर येते हे 3960 भागिले. आता हा, किती रोटेशन करायचे तसे आपल्याला? ही एका रोटेशन झालं, राईट? मीटर स्क्वेअर फॉर 500 रोटेशन. 500 वेळा फिरवायचा आहे तो रोलर. तर काय होईल मग? 500 गुणिले होईल ना हे 3960 अपॉन 1000. हे 500 × 2000 असते, 2 ने भागलं तर 1980 मीटर स्क्वेअर येणार आहे एरिया. एवढा एरिया तो रोलर कव्हर करेल. आता कसं असते, ह्याचा पुढे एक रेट असतो. जे रेट असतात ना, असेच असतात. एवढा एरिया कव्हर झाला, एका मीटर स्क्वेअरचा रेट असतो काय, 2 रुपये 3 रुपये. त्याला आहे ना गुणायचं, तेवढे त्याला पैसे द्यायचे. असं असतं. लक्षात येतो तुम्हाला? जो काही खर्च असतो ना, तो सगळा एरिया वाईज असतो. समजा पेंटिंग करायचं आहे, तर किती स्क्वेअर फूट पेंटिंग आहे बाबा, मग किती स्क्वेअर मीटर पेंटिंग आहे बाबा, ते सांगा. त्याच्यावरती गुन्हा आपल्याला करायचा असतो. या गोष्टींचा उपयोग लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी, आणि सारखा सारखा होताना आपल्याला दिसतोय. लक्षात येते. तर उद्या आपण काय करूया, राहिलेलाच काय जो भाग आहे, राहिलेला जो प्रॅक्टिस सेट आहे, तो आपण करूया. कारण बरीचशी अपसेंटी असल्यामुळं आपण राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. ठीक आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवणे महत्वाचे राहणार आहेत याच्यामध्ये. फॉर्म्युल्यावर आधारित सगळे प्रश्न असणार आहेत, आणि सोपे असतात ह्यातले प्रश्न. फक्त कळत नाहीत काय करायचंय, त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस केलं गरजेचं असतं. ठीक आहे, थांबूया आपण.